शिंदखेडा तालुक्यात अंगणवाडी भरती घोटाळा उघड. बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंची फसवणूक. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. न्याय न मिळाल्यास 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. महिला व बाल विकास विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पदावर असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. सन 2021 मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता तत्कालीन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे यांनी शेवाडे येथे अंगणवाडी सेविका म्हणून 2 एप्रिल 2021 रोजी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे. या आदेशाच्या आधारे संबंधित महिलेला PGMS प्रणालीद्वारे 3 महिन्यांचे मानधन देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तालुक्यातील अनेक गावातील महिलांकडून प्रत्येकी 1 ते 2 लाख रुपये घेतल्याचे तसेच तुमचे काम मी करून देतो असे आमिष दाखवून मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा वापर करून 7 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री लांकानी फाट्याजवळ कागदपत्रांवर सही व शिक्का मारण्यासाठी महिलेला बोलावण्यात आल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आलाय. या प्रकरणी 1 जानेवारी 2026 रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र सन 2021 मध्ये कोणतीही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असे उत्तर देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भरतीच झाली नसेल तर नियुक्ती आदेश व मानधन देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील करत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. 3 दिवसात कारवाई न झाल्यास 26 जानेवारी 2026 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी स्पष्ट केले. या गंभीर आरोपामुळे महिला व बाल विकास विभागाची विश्वासार्हता पणाला लागली असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.